बुद्रुक ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय नितीनजी वारंगे साहेब, तसेच शिवसेना धाटाव विभाग प्रमुख सन्माननीय नितीनजी वारंगे साहेब, त्यांच्या समवेत असलेले रोहायचे गोल्डन मॅन आमचे सहकारी मित्र शिवसेना रोड शाखेचे शाखा प्रमुख सन्माननीय निलेशजी वारंगे साहेब, तसेच आमचे कट्टर युवा सैनिक दीपकजी कदम, या सर्व सहकाऱ्यांचं माझी वसुंधरा करंडकच्या या भव्य आणि दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. स्ट्राईकला फलंदाज आहे तो अमृत आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहित. पहिल्याच चेंडूवर मात्र एक मोठं जीवनदान दिलं गेलं ते संदेश या क्षेत्ररक्षकाकडून. संदेशकडून अशा चुका आपण नाही पाहत, परंतु आज थोडीशी चूक घडली आहे संदेशकडून. मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. संकेत शिंदेला सन्मान देण्याचा प्रयत्न अमृत याचा. एक डावखुरा फलंदाज आहे सोमेश्वर सोनगाव संघाकडून. एका बाजूला जर आपण पाहिलं तर श्री सोमेश्वर सोनगाव संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूला श्री सोनेश्वर नेवी संघ खेळतोय. नक्कीच आज कोणता संघ या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल ते पाहणं गरजेचं आहे. आणि याच दरम्यानचा अविनाश सागर याच्याकडून चांगला झेल. आणि सुनील बांबुकडे यांना मी विनंती करतो की कृपया करून त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. अनिल पोटपुडे आणि सुनील बांबुकडे यांना दोघांना मी सुद्धा विनंती करतो की कृपया करून त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. धन्यवाद. मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संकेत जंगम, संघाचा संघ नायक, संघाचा तारणहार. आज आपल्याला नावाला साजेशी अशी फलंदाजी संकेतला करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर सुद्धा संकेत आहे, संकेत शिंदे. रोहित उंचपुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा स्वैर चेंडू आहे. अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये येईल. मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली. बंटी पाटील आणि बंटी पाटील कोणती चूक करणार नाही. फलंदाज क्रमांक दुसरा बाद. हा संघ होता, परंतु क्वालिफायच्या सामन्यामध्ये थोडासा नाखुश केलं नेव्ही संघानं आणि तो संघ पुन्हा एकदा तेच आयकॉन घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक वेगळी उमेद घेऊन, नवी उमेद घेऊन सोनेश्वर नेव्ही संघ आज पुन्हा एकदा या दहावीर क्रीडा नगरीमध्ये दाखल झालाय. शेवटचा एक चेंडू बाकी असणार आहे. 3 धावा धावफलकावर आहे. तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल सोनगाव संघ. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय निर्धाव पद्धतीचा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकानंतर धावफलकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 3 धावा. पॉवर प्लेचं षटक होतं, एक रिस्ट्रिक्शन असणारं षटक आणि त्या रिस्ट्रिक्शनचा फायदा मात्र गोलंदाजानं उठवला. कारण फलंदाज जर आपण पाहिलं तर सलामीला आलेले फलंदाज रोहित आणि अमृत ही जोडी मात्र पवेलियनच्या आपल्याला दिशेला पाहायला मिळते आहे. तर त्यानंतर आलेले 1 डाऊन आणि 2 डाऊनचे फलंदाज संकेत आणि कुणाल
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असून देखील शाबूत आहे. गोलंदाजी मार्कवर मलकनवाडी एक्सप्रेस बंटी पाटील उर्फ सूरज. मात्र संकेतने खेळून काढलाय. चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठी खणखणीत चौकार येतोय. सरपंच सन्माननीय नितीनजी वारंगे साहेब यांचा वाढदिवस साजरा करताना समस्त शिवसेनेचे पदाधिकारी, एकदा मी डीजेला विनंती करतो की वाढदिवसाचं 1 नक्कीच सूरज पाटील म्हटलं तर काही जण ओळखणार नाहीये, कारण मलकनवाडी संघाचा बंटी पाटील या नावाने प्रसिद्ध असलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मग एका बाजूला बंटी पाटील आहे, दुसऱ्या बाजूला सचिन माळी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर स्टीफन दिसतोय आणि संदेश मांडलेकर, असे 4 आयकॉन सोनेश्वर नेव्ही संघाकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बंटी पाटील तयार होतोय आपल्या गोलंदाजीवर. स्लोअर 1, वेगामध्ये बदल ठरतोय सफल आणि हा शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू येणारा असणार तो या षटकातील. धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत फक्त आणि फक्त 10 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू बंटी पाटीलच्या गोलंदाजी मधील आपल्याला पाहायला मिळेल. इथे 10 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. षटक क्रमांक इथे दुसरं संपलं. दुसऱ्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावर धावा आहेत त्या आत्तापर्यंत 10 धावा. नक्कीच आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं जे मैदानावर उपस्थित आहेत, त्याच वेळेला जे घरी बसून स्मार्टफोन असेल, स्मार्ट TV असेल, यावर या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत, त्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असणार आहे. आपण अनुभवताय पर्यावरण मंत्री युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेने माझी वसुंधरा करंडक 2022 या स्पर्धेचं नक्कीच ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळते. समतोल राखू पर्यावरण आणि हवामानाचा, संकल्प करू समृद्ध वसुंधरेच्या रक्षणाचा. नक्कीच ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला दाद द्यावी लागेल. एक अनोखी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. युवासेना उपजिल्हा अधिकारी दक्षिण रायगड यतीन उल्हास धुमाळ यांच्याकडून ही वेगळी अनोखी संकल्पना पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅच साठी जरूर आपण पाहतोय की एक सुंदर रूप पाहायला मिळते. कोणतेही चषक इथे पाहायला मिळत नाही सामनावीरासाठी. तर धनगरआळी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की यानंतर होणारा सामना आपला असणार आहे, त्यामुळं आपला संघ उपस्थित करायचा आहे.
पुन्हा एकदा संकेत आपल्या सेकंड स्पेलमध्ये येतोय. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, एक खराब फेकी पाहायला मिळते अतिश भगतकडून, परंतु नुकसान काही होत नाही. 1 धाव इथे मिळते. 1 धावेने जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा आल्या त्या 11 धावा. संकेत शिंदे पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेलमध्ये आलाय आणि पहिल्या स्पेलमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 महत्त्वाचे विकेट सुद्धा प्राप्त केले होते संकेतने. तर मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी कणकणीत चौकार येतोय. गोड शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत युवा सेना उपजिल्हा अधिकारी दक्षिण रायगड यातील उल्हास धुमाळ यांच्या हस्ते मात्र काकांचा सन्मान केला जातोय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, अनमोल, आणि अनमोल कोणती चूक करणार नाही. या फलंदाज क्रमांक 3 कुणालच्या स्वरूपामध्ये बाद. नक्कीच 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली आणि त्यानंतर मात्र शिवसेनेने मागे वळूनच पाहिलं नाही. नक्कीच 19 जून 1966 ही तारीख मात्र सर्वांच्या युवा स्मरणात सेना राहील. रोहा शहर अधिकारी अजिंक्यजी आवळसकर यांचं सुद्धा स्वागत होईल. यतीनजी धुमाल यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे. षटक क्रमांक 3 संपले. 3ऱ्या षटकानंतर धावफलकावर धावा आहेत ते आतापर्यंत 16 धावा. नक्कीच या संघानं सुद्धा थोडंसं नाराज केलंय असं म्हणावं लागेल, कारण एक मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतो श्री सोमेश्वर सोनगाव संघ, परंतु आज दिवस वेगळा आहे, खेळपट्टी वेगळी आहे, त्याच वेळेला समोर असलेला संघ सुद्धा वेगळा आहे. करतील यतीन धुमाल, अनिलजी पोटपोडे. 3 षटकांचा खेळ झालाय. 16 धावा धावफलकावर. येणारा 12 चेंडूमध्ये कमीत कमी 20 ते 24 धावा बनवाव्या लागतील जर एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभारायची असेल सोनगाव संघाला, कारण कसलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय सोनेश्वर निवी. सोनेश्वर निवी संघाचा जर विचार केला तर 7 खेळाडू निवी संघाचे आणि 4 खेळाडू बाहेरील संघातले आपल्याला पाहायला मिळतात आयकॉन स्वरूपामध्ये. त्यामध्ये बंटी पाटील आहे, सचिन माळी आहे, संदेश मांडलेकर आणि स्टीफन पाहायला मिळतोय. आता तोच आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. एक वेगवान प्रतीची गोलंदाजी पाहायला मिळते ती संदेश मांडलेकर याच्याकडून. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते आहे संदेशकडून. यासाठी मात्र वारंवार निवी संघ संदेशला आपल्या संघामध्ये दाखल करत असतो आणि कित्येक वेळेला संदेशने ती कामगिरी सुद्धा बऱ्याच वेळेला पूर्ण सुद्धा करून दाखवली आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. या 1 धावेने धावफलक थोडंसं पुढे सरसावते. धावफलकावर धावा आहेत ते आतापर्यंत 17 धावा. 17 धावा आल्यानंतर नक्कीच आठवतो तो म्हणजे AB डिव्हिलियर्स. नक्कीच क्रिकेटमधून सर्वच क्रिकेटच्या फॉर्ममधून तो निवृत्त झाला आहे, परंतु त्याची आठवण ही नेहमीच होत असते, कारण एक मितभाषी खेळाडू त्याचे जर बघितलात ना तर 0 हिटर असतील असे काही मोजकेच खेळाडू आहेत. मग केन विल्यम्सचा विचार करावा लागेल, त्याच वेळेला AB डिव्हिलियर्सचा आपण विचार करतो, सुरेश रैना असेल. याच दरम्यानचा एक स्क्वेअर चेंडू. आत्ता मात्र इथे हात खोललेत.
चेंडू जातोय सरळ सीमा पार. 6 धावांसाठी कडकडीत षटकार येतोय. त्याला ना कल्पेशने आपले इरादे स्पष्ट करून दाखवलेत पहिल्या चेंडूवर. अजून एक चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली स्वतः गोलंदाज संदेश जातोय आणि झेल सुटला जातोय. संदेशच्या माध्यमातून हा दुसरा झेल सुटलाय, परंतु हा झेल खूप अवघड होता. हा झेल घेणं तितकंसं सोपं नसतं, हे बऱ्याचदा आपण पाहिलंय. कारण आपण अपोजिट साईडला धावत असतो, चेंडूवर नजर ठेवावी लागते, त्याच वेळेला आपण रनिंग कशी करतोय त्याच्यावर भर द्यावा लागतो आणि त्यानंतर तो झेल टिपावा लागतो. परंतु आज संदेश मांडलेकरने हा दुसरा झेल सुटलाय. 26 धावा धावफलकावर येतात. या षटकातील अजून देखील 2 चेंडू येणं बाकी असतील. 26 धावा इथे आल्यात धावफलकावर. आता मात्र थोडासा यष्ट्यांपासून बराचसा बाहेरून जाणारा चेंडू स्वैर घोषित केल्या. अतिरिक्त धावसंघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल. या 1 धावेने धावफलकावर धावा येतील ते आतापर्यंत 27 धावा. आपल्याला पाहायला मिळतोय सोमेश्वर सोनगाव आणि सोनेश्वर नेवी. एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. अजिंक्य सुटे थोडीशी चूक करतोय आणि या चुकीचा फायदा 1 धावेच्या रूपांतरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा एकूण मिळतील. या षटकातील 1 चेंडू येणं बाकी असतील. धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 29 धावा. आता मात्र चेंडू हवेमध्ये येतोय आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार. 4 धावांसाठी इथे मात्र कल्पेशने चांगली धन्यवाद. नक्कीच युवा सेना भास्य विभाग प्रमुख सन्माननीय दीपकजी कदम यांचं आगमन झालेलं आहे. मी यतीनजी धुमाल यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद दीपकजी. धावफलकावर धावा त्या आतापर्यंत 4 षटकानंतर 33 धावा. इथे सर्वच युवा सेनाचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी नक्कीच सांगू इच्छितो की मुंबई आणि महाराष्ट्रात जर मराठी माणसाला मान मिळवून देण्याचं काम बाळासाहेबांच्या प्रेरणेशिवाय झालंच नसतं असे त्यांचे विरोधक सुद्धा खासगीमध्ये मान्य करतात. कारण बाळासाहेब हे असं नाव होतं की नाव घेतलं कीच समोरच्याचा थरकाप उडायचा, असं नाव बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट, शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि आता मात्र उद्धवजी ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेनेचे पूर्णतः सूत्र आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ झालाय. 33 धावा धावफलकावर आल्यात. याच दरम्यानचा एक स्वैर चेंडू अतिश भगतच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या षटकाचा जर विचार केला तर संदेश मांडलेकर थोडासा महागडा ठरलाय, परंतु कमबॅक करावं लागेल अतिश भगतला. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाला मार पडल्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाने कमबॅक करून देणं गरजेचं असतं आणि ते कमबॅक अतिश भगतच्या गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळेल का? कारण एक मलिंगा स्टाईल जर आपण पाहिलं ना तर 15 डिग्री सेल्सिअसमध्ये तुम्हाला हात वाकवण्याची मुभा दिली जाते टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्याच प्रकारची मात्र इथे गोलंदाजीची ॲक्शन पाहायला मिळते ती अतिश भगत याची. 35 धावा धावफलकावर येत आहेत. आज जर पाहिलं तर मंगेश साळवी याची थोडीशी कमी भासते नेव्ही संघाला, कारण क्लोज विकेट किपिंग करण्यासाठी माहीर असलेला हा खेळाडू आज थोडासा अनुपस्थित आहे सोनेश्वर नेव्ही संघाकडून. पुन्हा एकदा अतिश भगत साईड चेंज केली आहे आणि पंचाने पाहिलं की हा स्वैर चेंडू आहे.
तिसरा लगातारचा चेंडू स्वैर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच हॅट्रिक कधीच गोलंदाजाला फायदेशीर नसते, कारण 3 धावा समोरच्या संघाला मात्र दिल्यात. आणि हा चौथा चेंडू स्वैर चेंडू. 4 चेंडू स्वैर म्हणजे एकूण 4 धावा इथे अतिरिक्त सोनगाव संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे काय घडते, अतिश भगत हा चांगला गोलंदाज आहे. कित्येक सामने त्याने निवी संघाला विजयी सुद्धा करून दिलेत, परंतु आज थोडासा महागडा ठरतोय. आज मात्र आपल्या पाठीराख्यांना थोडासा नाखुश करतोय, कारण सलगचा चौथा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला आहे तो अतिश भगतच्या बॅट गोलंदाजीमध्ये. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये, अनमोल तिथे असेल. एक धाव कंप्लीट केल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केली जाईल. या 2 धावेनी धावफलकावर धावा येतात. त्या आतापर्यंत 39 धावा, म्हणजे येणाऱ्या या 5 चेंडूमध्ये जर 11 ते 15 धावा आल्या ना, तर एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभारू शकतोय सोनगाव संघ, कारण आतापर्यंत 39 धावा तर आल्यात आणि 5 चेंडू येणं बाकी असतील या षटकातील. अतिश भगत पुन्हा एकदा, आता मात्र पुन्हा एकदा त्याच रिजनला चूज केलं जाते. लॉंग ऑफच्या दिशेला संकेत शिंदे येईल, फील्ड करेल. तोवर मात्र ते एक धाव कंप्लीट केली जाईल. या एक धावेने धावफलक 40 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावफलकावर आल्या. जर आपण पाहिलं तर 1 या धावसंख्येवर पहिली विकेट गेली, त्यानंतर 2 या धावसंख्येवर दुसरी विकेट, त्यानंतर थोडीशी पार्टनरशिप झाली आणि जर पाहिलं तर 15 धावसंख्येवर तिसरी विकेट, त्यानंतर मात्र ही चौथी विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे, ती कुणालच्या स्वरूपामध्ये. किरण नास ही धावसंख्या उभारू शकेल सोनगाव संघ. बाटची गळा घेतली आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. सचिन माळी जोराने आणि वेगाने येतोय, फेक केला, परंतु इथे 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. आता 5 षटकांचा इथे खेळ झालाय. 5 षटकानंतर जर आपण पाहिलं तर 47 धावा धावफलकावर आहेत आणि 48 धावांचं एक भलं मोठं आव्हान सोनेश्वर निवी संघासमोर दिले. पाणी द्या मैदानाच्या आतमध्ये. निवी संघाचे जे आहेत विलास काका, पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय की ज्या ज्या वेळेस कॉल येतोय पाण्याचा, त्या वेळेस मात्र पाणी हे मैदानाच्या आतमध्ये घेऊन धावतायत. लेट्स गो.
तर आलेल्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी माझी वसुंधरा कर्नाटक 2022 मधील हा शेवटचा आणि अंतिम सामना जो संघ जिंकेल तो धनगर आणि रॉ संघासमोर दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना खेळणार आहे. धनगर रॉ संघाला विनंती असेल आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. जिथे 30 चेंडू आणि 48 धावांची मात्र गरज आहे ती सोनेश्वर नेवी संघाला. सोमेश्वर सोनगाव या संघाने मात्र 47 धावा पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 47 धावा इथे बनवले आहेत आणि 48 धावांचं एक आव्हान ठेवलं ते सोनेश्वर नेवी या संघासमोर. जो कोणी संघ जिंकेल तो धनगर आणि रॉ संघासमोर या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना खेळणार आहे. तर धनगर आणि रॉ संघाला माझी विनंती असेल आपण आपले 11 खेळाडू घेऊन आपण तयार राहायचं आहे टॉससाठी. 30 चेंडू आणि 48 धावा मात्र इथे बनवायचे आहेत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा माझी वसुंधरा कर्नाटक 2022 मध्ये सहर्ष स्वागत करते. जिथे आपण पाहतोय एक संकल्प मनामध्ये घेऊन एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. तर येथील उल्हास धुमाल यांच्या माध्यमातून आणि सर्व कमिटी मेंबर आपण पाहतो तेजस नरे, अजिंक्य असेल, फराग असेल, त्यानंतर सर्व कमिटी मेंबर्सनी घेतलेली मेहनत आणि या मेहनतीमध्ये आपण पाहतो तर पहिला दिवस आहे. ही स्पर्धा आपण पाहणार आहोत शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवारी या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस असेल. सालमेची दोन फलंदाज आपण अजिंक्य सुटे स्ट्राईकवर असेल, नॉन स्ट्राईकला बंटी पाटील. गोलंदाजीचा आपण बाहेर पाहतो समोर तर गोलंदाज निखिल जाधव. 30 चेंडू आणि 48 धावांची गरज. पहिला चेंडू खोलात टाकला तर चेंडू आपण पाहतो तर तिथून मात्र मिस फिल्डिंग. त्याच दरम्यान मात्र एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावाचं मानस होतं परंतु धाडस केलं जाणार नाही आहे. सर सलामत तो पकडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे. एक धावेने मात्र इथे आपलं अकाउंट ओपन करते तो अजिंक्य संघाचं. 30 चेंडू आणि 48 धावा दुसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचे तर मात्र बनवावं लागतील त्या सोनेश्वर नेवी संघाला. आयकॉन बंटी पाटील शुअर एक जबाबदारी जरूर असेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने गेला फटका चेंडू आपण पाहते तर ते बॅकवर्ड क्षेत्रामध्ये जाईल, अडले जाईल. त्याच दरम्यान मात्र एक धाव मिळेल. धावसंख्या 1 निवडली. धावसंख्या आमचे स्कोरर प्रशांत जंगम आम्हाला कधी धावसंख्या ती मात्र बिनबाद सोनेश्वर नेवी संघाची जिथे 48 धावांचा पाठलाग करेल तिथे मात्र 2 धावा इथे झालेल्या आहेत. 28 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावांची अजून गरज असणार आहे. सोमेश्वर सोनगाव संघाला मात्र इथे ठेचून गोलंदाजी करावी लागेल. त्याच दरम्यान मात्र एक वेगात मध्ये टाकलेला चेंडू होता. अजिंक्यला काही कळलं नाहीये. चेंडू सरळ जाते विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू. या चेंडूची नक्कीच गरज असेल ते सोनगाव या संघाला, कारण 47 धावा इथे बंद 48 धावांचं एक छोटं लक्ष असं म्हणूया. आणि या लक्ष्याला मात्र दूर करायचं असेल ते मात्र चांगला टप्पा शोधावा लागेल गोलंदाजांना. पुन्हा एकदा आपण पाहता सरळ बॅटने मारलेला फटका चेंडू सरळ लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मधून सरळ जाईल सीमा बार. अजिंक्यला मिळतील इथे 4 धावा. अजिंक्यच्या बॅटिंगमधून आलेला एक शानदार चौकार. 4 धावा मिळतील. धावसंख्या 4 निवडले. धावसंख्येने आपण पाहते आकार घेतला तर 6 धावा इथे झालेल्या आहेत. या ओव्हरमध्ये अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजी मात्र पाहायला मिळते परंतु तेवढीच चांगली फलंदाजी सुद्धा, कारण इथे प्रतिउत्तर देतोय तो अजिंक्य सुडे. 5वा चेंडू असेल या. पुन्हा एकदा आपण पाहता चेंडू जाते सरळ लॉंग ऑफ मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली जाईल आणि एकच धाव मात्र समाधान सुद्धा मानेल तर म्हणजे अजिंक्य. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 7 धावा इथे झालेल्या आहेत. 25 चेंडू शिल्लक आहेत. 41 अजून धावांची गरज आहे ती सोनेश्वर नेवी संघाला. पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा खोला टाकला चेंडू मात्र उचलला बॅटीने सरळ धाडला. पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफ मधून सरळ सीमा पार. बंटीला मिळतील 4 धावा.
तिथे सोनेश्वर नेवी संघाला संघाच्या धावसंख्येने आकार घेतला आहे. धावसंख्येचा वदर तर आपण पाहिला तर नक्कीच 11 धावा इथे झाले आहेत. 24 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावांची गरज आहे. चालू असलेला सामना आपण पाहतो सोमेश्वर सोनगाव विपक्ष सोनेश्वर नेवी असा सामना पाहतोय, जिथे 47 धावांमध्ये 48 धावांचा पाठलाग केला जाते. आतापर्यंत जर आपण पार्टनरशिप पाहिली तर दोन्ही फलंदाजांनी एक एक चौकार लगावला आहे. 11 धावांची एक छोटीशी पार्टनरशिप पाहायला मिळते सोनेश्वर नेवी संघाकडून. 24 चेंडू 37 धावांची गरज. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा शानदार फटका, देखना स्ट्रोक, चेंडू सरळ जाईल लॉंग ऑफ मध्ये सीमा पार. 4 धाब्यांसाठी विजय संधी. आपण पाहतो तर मनोरंजन करतो डीजे मास्टर. त्याच दरम्यान थोडंसं आपण पाहतो तर अडथळा येतोय इथे. मात्र अडथळा असेल तो अजिंक्य सुटे, अडथळा असेल तो बंटी पाटील. गोलंदाजी करणारा संघासाठी सलामीचे 2 फलंदाज आहेत. आपण पाहतोय बंटी 1 चौकारी साने खेळतोय, अजिंक्य 2 चौकारी सायकाने खेळतोय. धावसंख्या ती मात्र 15 धावा इथे अजून सुद्धा 23 चेंडू शिल्लक आहे. 33 धावांची अजून सुद्धा गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय तर पंचांचा इशारा जोपर्यंत येईल तोपर्यंत मात्र इथे 1 धाव कंप्लीट केली जाईल. 5+1 अशा 2 धावा मात्र इथे मिळतील. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या होती ती आमचे स्कोर प्रशांत आम्हाला कळतील की मात्र 17 धावा इथे झालेल्या आहेत. 31 धावांची गरज आहे येणाऱ्या 23 चेंडूमध्ये. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक बालाची गोलंदाजी संकेत शिंदेने केली होती ती गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा हाफ टायकरचा चेंडू होता, पंचांनी पाहिलं आणि आम्हाला कळलं की पुन्हा एकदा वाईट चेंडू असेल. 1 धाव मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 18 धावा. प्रशांत जर या मॅचमध्ये यायचं असेल ना पुन्हा तर मात्र इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना धावांपासून थोडंसं वंचित करावं लागेल. धावा चुकाव्या लागतील गोलंदाजांना, तरच या मॅचचं चित्र बदलू शकतो. अन्यथा बंटी आणि अजिंक्य ही मॅच सहजपणे आपल्या खिशामध्ये घेऊन जाऊ शकतात. असे हे आक्रमक फलंदाज आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित आणि इथे मात्र नक्कीच याच गोलंदाजी अपेक्षा होती आणि इथे मात्र बंटी पाटील बाद होईल. एसट्या पुढे बाद. डी पाटीलचा योगदान पाहिजे 3 चेंडू आणि 5 धावा त्याने केल्या आणि मात्र आपण पाहतो तर पहिली सफलता मिळेल ती सोमेश्वर साणेगाव संघाला सोनगाव संघाला. आणि आपण पाहिले तर आता मात्र 22 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर मात्र अविनाश उर्फ पोलाड याला आपण नक्कीच नाव दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो आक्रमकता आणि एक चांगला दर्जेदारचा हा फलंदाज आपण पाहिलेला आहे प्रशांत याच्याकडे. हा आपण पाहिलं तर नक्कीच पाहतो की कोणती सिच्युएशन आहे, आपला संघ संकटामध्ये आहे का हे सुद्धा पाहतो. त्याच्यानंतर आक्रमक सुद्धा दाखवतो. 22 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावांची गरज आहे. बंटी पाटील मात्र बाद झालेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु गोलंदाजाला सुद्धा माहिती आहे इथे मात्र आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत आणि येणारे 21 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज आहे. माझी वसुंधरा करंडक 2022 घेतलेली मेहनत, मग अजिंक्य असेल, तेजस असेल आणि त्यांचे सर्व कमिटी मेंबर्स. आणि हे मॅच मात्र इथे रंगतदार आहे कारण बंटी पाटील बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आता अजिंक्य आणि अविनाशच्या खांद्यावर आहे. तर रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा देखना स्ट्रोक चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या वरून मात्र धाडलाय. सरळ जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. तर आपल्या अकाउंट 4 धाव्याने ओपन करते तो फलंदाज अविनाश. 20 चेंडू आणि 26 धावांची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतो नक्कीच शॉटबाजा चेंडू होता. हाफ टॅकरचा चेंडू त्याला मात्र धडले. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली गेली. 3ऱ्या धावाचा पुन्हा एकदा प्रयत्न जरूर होता परंतु 2 धावा मिळतील.
शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा झालेल्या आहेत. अर्ध मकांतर आपण पाहता इथे कापले, अजून सुद्धा काम बाकी आहे कारण 19 चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडू शिल्लक आहे, 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची अंश गरज आहे सोनेश्वर नेव्ही संघाला, जिथे 48 धावांचे पाठलाग करते. गोलंदाज रोहित आपल्या शतकामधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन सज्ज. पुन्हा एकदा आपल्याकडे चेंडू, त्याला मात्र उचललाय आणि मात्र लँड होते तर मात्र सीमाबार. 6 धावा, दे धक्का घे छक्का, मिळतील त्या 6 धावा. सोनेश्वर आणि तब्बल 12 धावा केला तो अविनाश नॉन स्ट्राईकला असेल. हाफ टॅकर चेंडू होता आणि आपण पाहिलं तर नक्कीच अजिंक्यसाठी हा मी म्हणेन वाढदिवसाचा गिफ्ट. शॉर्ट बाय चेंडू, चेंडू मी म्हणेन खराब चेंडू होता. असे जर चेंडू संध्याकाळपर्यंत टाकले तर अजिंक्य संध्याकाळपर्यंत मारत राहील, कारण थोडंसं आपण पाहते गतीमध्ये पण एक हाफ चेंडू होता. अजिंक्यने सहजपणे आपण पाहते तर बॅटवर घेतला आणि सीमा पार पाठवला. 4 धावा मिळाल्या, धावसंख्या 4ने વધાरेल. धावसंख्या होती ती 34 धावा, 17 चेंडू आणि इथे मात्र 14 धावांची गरज आहे. ओहो, पुन्हा एकदा देखना स्ट्रोक चेंडू आपण पाहते काऊ कॉर्नरच्या वरून सरळ जाईल, ते धक्का घेत छक्का, मिळतील 6 धावा. म्हणतोय की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये हे मॅच आपल्याला पुढे न्यायची आहे. 8 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा देखना स्ट्रोक चेंडू, पुन्हा एकदा चेंडू सरळ ट्रॅव्हल, चेंडू जाईल दणदणीत कणकण सीमा बार आणि मिळतील इथे 4 धावा. मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने आपण पाहिले ना प्रशांत, तर 2 आहेत, परंतु आपण म्हणूया कारण आपण पाहते तर संकेतने सुद्धा चांगली कामगिरी केली होती, परंतु इथे आपण पाहते त्याच्याहून चांगली कामगिरी केलेली आहे आणि तो ठरतो या मॅचचं मॅच, ज्यांनी 10 चेंडू आणि 30 धावा केल्या. अजिंक्य सुडे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतो टॉससाठी यायचं आहे. धनगर अली रोहा आणि सोनेश्वर नेव्ही आपण टॉससाठी यायचं आहे.
तर या मॅचचा मॅच मॅच अजिंक्य सुटे ठरतोय. टॉससाठी यायचा आहे सोनेश्वर निवी आणि धनगर अली रोहा. चला आपण टॉससाठी या. सामना हा 5 षटकांचा असेल आणि चेंडू मात्र असतील जबरदस्त कामगिरी आपण पाहिली तर संकेत शिंदेने सुद्धा केली होती, परंतु जिथे आपण पाहते प्रेक्षकांचं मन जिंकलं कारण 48 धावांचं लक्ष होतं आणि आपण पाहते तब्बल 10 चेंडूमध्ये 30 धावा ज्यांनी बनवलं. त्याच्यामध्ये आपण पाहिले तर 2 षटकार आणि 4 चौकार आपण पाहिलं गेलं. तब्बल 30 धावा बनवल्या आणि तो ठरला या मॅचचा मॅच मॅच. तर या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरतोय ज्याने की 10 चेंडूमध्ये 30 धावांची बहरदार खेळी आणि डॉक्टर कृतिका सुटे अश्वमेध क्लिनिक यांच्या हस्ते आपण अजिंक्य सुटे, नक्कीच अजिंक्यचा फोटो सुद्धा काढायचा आहे. काय खेळी केली अजिंक्य सुटेने. दहा चेंडू आणि 30 धावांची 2 षटकार आणि 4 मोठे चौकार आपल्याला पाहायला मिळालेत अजिंक्य सुटे याच्याकडून. आणि